हॅलो, मी सुजाता. वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज थोडं लवकर उठले होते म्हणून देवपूजा अगोदर करून घेतली, नाहीतर रोज स्वयंपाकानंतरच होते. त्यानंतर माझं न आवडतं काम म्हणजे फ्रीजमध्ये बॉटल्स भरून ठेवणे, ते केलं. नंतर स्वयंपाकाला लागले. आज आरुषच्या टिफिनसाठी बेसन पोळी केली होती. त्याचं आवरून त्याला फ्रेश करून नंतर त्याचा टिफिन पॅक करून दिला आणि तो स्कूलला गेल्यानंतर बाकीचा स्वयंपाक करायला घेतला. आज मटकी करायची होती, ती करून घेतली. मार्केटमध्ये कैऱ्या यायला चालू झाल्या आहेत, मग कैरीची चटणी झालीच पाहिजे. त्यासाठी कैरी, एक कांदा घेतला. कोथिंबीर नव्हती आज माझ्याकडे. ते कट करून त्यात लाल मिरची पावडर, मीठ, लसूण, शेंगदाण्याचं कूट, जिरे टाकून मिक्सरला फिरवून घेतलं. नंतर तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली. इकडे मटकी पण तयार झाली होती. तेवढ्यात खुशी तिच्या हाताला लावलेलं नेलपेंट दाखवायला आली. तर आज जेवणामध्ये मटकी, कैरीची चटणी, चपाती, मसाले भात आणि ताक होतं. जेवण करून घेतलं. नंतर घरातली सगळी कामे आवरून घेतली आणि दुपारी बदाम शेक पिला. भाज्या संपल्या होत्या, त्या ऑर्डर केल्या. त्यात गाजर पण मागवलं होतं, त्याचा हलवा करायला घेतला. अगोदर गाजर धुवून किसून घेतले. त्यात तूप टाकून त्याला चांगलं परतवून घेतलं. नंतर थोडा वेळ शिजल्यावर त्यात गरम दूध करून टाकलं. ते थोड्या वेळ शिजू दिलं. नंतर त्यात साखर, वेलची आणि ड्रायफ्रूट्स टाकले आणि नंतर लक्षात आलं की वेलची आणि ड्रायफ्रूट्स टाकलेली क्लिपच रेकॉर्ड झाली नाही आहे. असो, थोडा वेळ आराम केला. इव्हिनिंगला स्वामींच्या मठात जायचं होतं, त्यासाठी आवरून घेतलं आणि नंतर मठात गेले. थोड्या वेळ तिथंच बसलो. खूप छान आणि प्रसन्न वाटतं तिथे. येताना थोडेसे फ्रूट्स घेतले. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.